त्याच्या समोर मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विनायक झेंडे. षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. प्रियदर्शनी बेलापूर टीमचा मिडल ऑर्डर मधला एक 20 स्फोटक फलंदाज. समोर सिद्धू कोळी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने बरेच वर्ष क्रिकेट प्रियदर्शनी बेलापूर टीम कडनं खेळलंय आणि त्या टीम कडनं खेळत असताना मात्र भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. ज्या वेळेस सिद्धू कोळी हा खेळाडू खेळत असतो त्या वेळेस मी सातत्याने उल्लेख करत असतो. ऋषभ वॉरियर्स दिवाळे या टीम कडनं खेळत असताना अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये घनसोलीच्या मैदानावरती प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरचा किताब जिंकणारा सिद्धू कोळी आहे. आणि खऱ्या अर्थाने ही गर्वाची गोष्ट आहे बेलापूरकरांसाठी, कारण सिद्धू कोळी हा खेळाडू मालिकावीरचा मानकरी अग्री कोळी प्रीमियर लीगच्या एका पर्वामध्ये राहिलेला खेळाडू आहे. आणि भरपूर कठीण असतं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले खेळाडू आहेत, त्यामधला अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून सिद्धू कोळी याची निवड केली गेली. खूप चांगलं टॅलेंट भरून आलेला या खेळाडूकडे. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला बॉल जर पाहिला तर विनायक झेंडेने बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवलं, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं पूर्णपणे शांत ठेवले सिद्धू कोळीने. आतापर्यंत जर पाहिलं टीमची धावसंख्या 6, चेंडू आतापर्यंत टाकून झालेत 4. सहा धावा दाफलकावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. सिद्धू कोळीने स्वतःने कॉल दिला, विनायकचा झेल मी पकडणार. मोठा धक्का लागलाय मोरया 11 टीमला. बेलापूर प्रीमियर लीग मध्ये पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम मात्र विनायक झेंडे या फलंदाजाला केलेलं आहे. 5 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत दाफलकावरती लागल्यात आणि एक महत्वाची विकेट विनायक झेंडेची मैदानाच्या बाहेर. मोरे यांच्यासाठी हा बॉल आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा दाफलकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू टाकून झालेत सिद्धू कोळी याचे, ज्यामध्ये एक वाईट बॉल त्याने टाकलेला. चल यावेळेस समोरच्या दिशेला उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमारेषा पार आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 धावा दाफलकावरती. 1 विकेट आतापर्यंत गमावली. पाहायला मिळतात निलेश म्हात्रे 40+ हे खेळाडू आहेत आणि निलेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल निलेश म्हात्रे यांचा शॉर्ट पिच बॉल होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्याने पळून काढलेल्या आहेत. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 13 धावा दाफलकावरती. 1 विकेट आतापर्यंत गमावले मोरया 11 या टीमने. रितेश आणि ओमजी सिंग या दोन्ही फलंदाजांकडे भरपूर लक्ष केंद्रित करतील आता मोरया 11चे खेळाडू. ओमजी सिंग याच्या बॅटपर्यंत रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. तब्बल 12,000 पॉइंट्स खर्च केलेत ओमजी सिंग या खेळाडूवरती. आणि का माझ्यावरती 12,000 पॉइंट्स खर्च केले त्याचं प्रत्युत्तर या मॅचमध्ये ओमजी सिंग याला द्यावा लागणार. टीमची धावसंख्या 13 धावा, 1 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेली आहे. निलेश म्हात्रे हे 40+ चे खेळाडू आहेत बेलापूर टीमचे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. ओमजी सिंगच्या बॅटमध्ये फटका तर लाजवाब आहे. एलिव्हेशनची मिळाली कमतरता.
विकेटचं पतन. ओमजी सिंग मैदानाच्या बाहेर. निलेश म्हात्रे यांना पहिली सफलता मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर विकेट मिळालेली आहे निलेश म्हात्रे यांना. त्यांना पाहून असं वाटत नाही की 40 ओलांडली आहे त्यांनी. अगदी यंग क्रिकेटला लाजवेल, यंग क्रिकेटरला लाजवेल अशा प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फिटनेसही त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. यावेळेस जर पाहिलं तर एक चिकी सिंगल रन पाहायला मिळते. एक सिंगलच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. निलेश म्हात्रे आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि 3 धावा त्यांनी खर्च केलेत आणि ओमजी सिंगची महत्वाची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत मोरिया 11 या टीमने. 2 बॉल आतापर्यंत शिल्लक असणार आहेत या ओव्हरचे. राईट मोर द विकेट. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, गॅपमध्ये बॉल आहे. अनिकेत बॉल पर्यंत येतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. अनिकेतने जसा बॉल पकडला ना, त्याने मागे पाहिलं की सीमारेषा किती लांब पाहिला माझ्यापासून. 2 धावा पळून काढल्या. टीमची धावसंख्या 16. 16 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत मोरिया 11 या टीमने. विनायक झेंडे आणि त्याचबरोबर ओमजी सिंग हे 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर रुपेश आणि रितेश यांच्यावरती जबाबदारी. गतीमध्ये परिवर्तन केले गेले. विकेट किपरने हा बॉल गॅदर केलाय आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. सत्यम वर्मा आला गोलंदाजीसाठी. पहिला बॉल सत्यम वर्मा यांचा. सत्यम वर्मा यांची एक माहिती आमच्यापर्यंत येत्या. कालच्या दिवसामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी नव्हतो, परंतु आम्हाला अशी एक खबर येते की सत्यम वर्मा याने मात्र साहिल देवेकरला अगदी शांत ठेवलं होतं कालच्या मॅचमध्ये. साहिल देवेकर समोर तुम्ही जर चांगली गोलंदाजी कराल तर तुमचा आत्मविश्वास हा वाढणार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईडने सुरुवात केल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज सिद्धू कोहलीने हा बॉल पकडला. आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. सत्यम आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी आणि त्याच्याकडे टॅलेंट आहे. टॅलेंटची कमतरता नाही आहे, तो दाखवतोय, दर्शवतोय, सांगतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत.
यावेळेस पुन्हा एकदा सिद्धू कोळीने यावेळेस चूक केली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुम्हाला 2 पॉइंट्स मिळत नाही आहेत आणि तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये धावा खर्च कराल ना, चेस करण्यासाठी तुम्हाला कठीण जाऊ शकतं. वाईट +4 अशा 5 धावा मिळतील आणि टीमची धावसंख्या तब्बल 23. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीये, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न करतात आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट झालेल्या आहेत. टीमची धावसंख्या 2 धावे बरोबर पुढे जात असताना 25 धावा. यावेळेस चेंडू समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या दाफलकावरती तब्बल धावा दाफलकावरती लागल्यात, 26 धावा दाफलकावरती लागल्यात. 5 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 26 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु मिड ऑफचे क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत जात होते आणि तोपर्यंत मात्र दुसरी रन घेता घेता आणखीन एक फलंदाज बाद झालेत. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 27 धावा, 27 वरती 3 गडी बाद. आदरणीय अल्ताफ भाई धुरू यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर सचिन दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी, तर सचिन दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान. अल्ताफ भाई धुरू यांचा सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम. आपल्या देखील बेलापूर प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सूरज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या दाफलकावरती 27 वरती 4 आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. सत्तावीस वरती 4 गडी बाद. सूरज सत्तावीस धावा दाफलकावरती 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. सूरज राईट अमोर द विकेट.
यावेळेस चेंडू हवेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल कार्पेटच्या साह्याने. मात्र त्याच्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या हातामध्ये जात असताना थ्रो देखील खूप चांगली पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा दाफलकावरती 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत मोरिया 11 या टीमने. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. सूरज यांच्या ओव्हर मधले यावेळेस आणखीन एक चेंडू हा निर्धाव पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे सूरज यांनी. देत ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेला. 28 वरती 4 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 28 धावसंख्येवरती. यावेळेस चेंडू जर पाहिलं तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गॅपमध्ये ढकलून दिला. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतील. आणखीन एक फलंदाज बाद. अक्षय हे फलंदाज बाद झालेत. ती धावा 29. शेवटचं एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये हा बॉल आहे. सिंगल रन कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात. दुसरी धावी अगदी सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे आणि तिसरीचा प्रयत्न करतात आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालेत. राहुल हे फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 31 धावा. चेतन हा फलंदाज बाद झालाय. 31 धावा दाफलिकावरती लागल्यात आणि 32 धावसंख्येचं आव्हान जे आहे ते उभं केलेलं आहे टीम नक्ष वॉरियर्स या टीम समोर. कॉल करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. दोन्ही टीमचे कॅप्टन तर चला टीम चला तर टॉस केला जाईल. श्रीकांत दादा आपण या.
तर संदीप दादा आणि श्रीकांत दादा या दोन टीमच्या कॅप्टनमध्ये हा टॉस या ठिकाणी तर कॉल आहे BPL आणि टॉस जिंकलाय जय श्रीराम या टीमने टॉस जिंकलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. चला सिद्धू कोळी यांच्या बॅटमधनं पहिलाच बॉल हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार आलाय सिद्धू कोळीच्या बॅटमधनं, लाजवाब फटका, षटकार. पुढे सरसावत हा फटका खेचला, गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक सिंगल रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतील का? आणि दुसरीचाही प्रयत्न केलेत. निलेश म्हात्रे यांचा कौतुक करावा लागणार आहे, कारण की निलेश म्हात्रे यांनी कॉल दिलाय की सिद्धू की तू तिथून पहिला निघ, कारण की तुला मैदानावरती राहणं हे भरपूर महत्वाचं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 8 धावा दाफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्नही ते करतील. आता बॉल हातामध्ये आलाय. 2 धावा इथून पळून काढल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, एलिव्हेशनची कमतरता आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, सिद्धू कोळीचा झेल ड्रॉप केलाय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 11 धावा. चला दोन्ही टीम्सने अजूनपर्यंत एकही अकाउंट ओपन केलेलं नाही पॉइंट्स टेबल मध्ये. आता होणार आहे. आमचे डीजे मास्टर सांगतात या मॅच मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळू दे. यावेळेस अगदी हलक्या त्याने स्टिअर केले, गल्लीमधनं बॉलला काढलाय. निलेश म्हात्रे टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय. लाजवाब फटका, चौकार. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. झेल टिपला अगदी सोप्पा. निलेश म्हात्रेच्या खेळीचा झालाय अंत. फलंदाज आणखीन एक बाद झालेले आहेत.
चला 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता समीकरण जर पहिलं येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अगदी सोपं समीकरण 17 धावसंख्येची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेले आहेत. ओमजी सिंग नवीन गोलंदाज आला. विनायक झेंडे याच्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा कुडल्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ओ वॉडा फिल्डिंग शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बबन आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी. एक सिंगल रन. आता 17 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज. सतरा चेंडू 16 धावा. यावेळेस ही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. आता 16 बॉल आणि 16 रनची गरज असणार आहे. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढल्यात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल रन. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि विनायक झेंडेच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागलाय. 15 बॉल 15 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला ओमजी सिंग पाहायला मिळतात. 15 बॉल 15 ची गरज असताना या बॉलवरती आली एक सिंगल रन. आता 14 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. नक्ष वॉरियर्स या टीमला 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 18 वरती 2 विकेट. निलेश म्हात्रे आणि त्याचबरोबर सिद्धू कोळी ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता मात्र जबाबदारी येऊन ठेपलेली आहे सूरज आणि अनिकेत या दोन फलंदाजांवरती. 14 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 13 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पंच. 13 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. आपण जर पाहिलं तर पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल आला विकेट, चौथा बॉल आला सिंगल, पाचवा बॉलही आला सिंगल. कितवा चेंडू डॉट आहे पंच? चला 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आता आले तिसऱ्या ओव्हरमध्ये. राहुल पवार आपल्याला पाहायला मिळतात.
राहुल पवार टीमचे संघमालक आहेत. 12 मध्ये 13 धावा वाचवायच्या आहेत आणि हे षटक भरपूर निर्णायक आहे. स्वतः संघमालक घेऊन आलेत. 12 बॉल 13 धावसंख्येची गरज. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवला गेला. आता 11 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. मॅच सोपी आहे नक्ष वॉरियर्स या टीमसाठी, परंतु कोणत्याही क्षणी मात्र ही मॅच पलटू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. 11 मध्ये 13 ची गरज आहे. 11 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा हा बॉल अडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एक सिंगल रन पळून काढलेली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज झालेत बाद. मोठा धक्का लागला. अशेच किरण मैदानाच्या बाहेर चालला. आता 10 मध्ये बनवायच्या आहेत 12 धावा. करण मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मॅच जी आहे ती रंगतदार पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे आता या मॅच मध्ये. 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. चला DRS ची मागणी केली थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आता तिसरे पंच पाहतील. चला फलंदाज सुरक्षित असणार आहेत. फलंदाज बाद झालेला नाहीयेत. अपील खूप चांगली होती विकेट किपरची. त्यांनाही वाटलं असेल की कदाचित बॅट हवेमध्ये आहे, परंतु मोक्याच्या क्षणी मात्र बॅट पॉपिंग क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 9 चेंडू आणि आता मात्र 12 रनची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पुढे सरसावत खेळलेला हा फटका. एक सिंगल रन. आता 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. आठ चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न करतील का? फंबल झाल्यानंतर दुसरी धाव लगेच काढतील ते. त्यांना माहिती आहे सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. करण आलेत नवीन फलंदाज. त्यांच्या बॅटमधनं आल्या 2 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 23. आता 7 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लाजवाब पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी. संघ मालकाने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. आपल्या टीमला जिवंत ठेवलं या मॅच मध्ये. 6 चेंडू आता 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये.
6 चेंडूमध्ये 9 धावा या रोखायच्या थांबवायच्या आहेत मोरिया 11 या टीमला. 6 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला लॉंगॉनला. पुन्हा एकदा फंबल झालेत. फंबल झाल्यानंतर दुसरी धाव कंप्लीट होणारच आहे. हे लक्षात ठेवायचं आता क्षेत्ररक्षकाने की फंबलिंग तुम्हाला अजिबात करायची नाहीये. जसे तुम्ही फंबल व्हाल ना दोन्ही फलंदाज तयार असतील सेकंड रनसाठी. आता 5 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. वॉट मॅच. 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. फक्त 32 धावसंख्येचं आव्हान होतं आणि ते भरपूर कठीण झालं. 5 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. 5 बॉल 7 रनची गरज आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेट मिळाली आहे. 4 बॉल आणि 7 रनची गरज या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. काय मॅच झालेली आहे. नक्ष वॉरियर्स दबावामध्ये. 18 बॉल 17ची मॅच होती ती आता कुठे येऊन ठेपलेली आहे. 4 बॉल 7 रन. बिराडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 7 रनची गरज आहे. कोणत्या टीम मध्ये कितका दम आहे ना ते आता पाहावं लागेल आपल्याला. चार बॉल 7 रनची गरज. सूरज स्ट्राइक वरती आहेत. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल सीमारेषा पार चाललेला आहे. मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय सूरज यांच्या बॅटमधनं. 4 धावा. सांगण्याचा प्रयत्न करतात. देखे जरा किसमे कितना है दम. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळते. फंबल झाले की 2 रन होणार आहे. या सिच्युएशनला फलंदाज वाट पाहणार नाही की माझी विकेट जर रनआउटच्या स्वरूपामध्ये याची वाट पाहणार नाहीये. तुम्ही जर फंबलिंग कराल तर सेकंड रनसाठी दोन्ही फलंदाज लगेच तयार असतील. स्कोर झाला लेवल. आता 2 बॉलमध्ये बनवायच्यात 1 धाव. 2 बॉल 1 धाव संख्येची गरज आहे. पुन्हा एकदा 30 चूक सिद्धू कोळी करतायत कारण की आम्ही पहिली मॅच ही पाहिली होती त्यामध्ये चूक त्यांनी केली होती. सिद्धू कोळीला थोडंसं मनावा घ्यावा लागणार आहे. एक चांगला खेळ त्याला करावा लागणार आपल्या टीमसाठी. 2 बॉल 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. ज्या प्रकारे स्वप्नील ठाकूरने खेळ केला. 2 बॉल 1 धाव संख्येची गरज. हा चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आहे की काय. वाईट बॉल आहे. पंचांना थोडासा वेळ लागला डिसिजन देण्यासाठी परंतु पंचांनी डिसिजन दिलाय. हा वाईट बॉल आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिले 2 अंक मिळवलेले आहेत. टीम नक्ष वॉरियर्स या टीमने विजयाचा डंका वाजवलाय. नक्ष वॉरियर्स या टीमने आणि अजूनपर्यंत विनायक झेंडे यांची टीम तशीच पाहायला मिळते. पॉइंट्स टेबलवरती अजूनपर्यंत 2 अंक लागलेले नाही आहेत आणि पुन्हा एकदा निराश आपल्याला पाहायला मिळते मोरिया 11 या टीमच्या बाजूने आणि हा सामना मात्र जिंकलाय नक्ष वॉरियर्स या टीमने. हार्दिक अभिनंदन नक्ष वॉरियर्स टीम आणि त्याचबरोबर हार्दिक अभिनंदन टीम मोरिया 11. तुम्हाला पुढच्या मॅचेससाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. या प्रीमियर लीगसाठी 8च्या 8 संघांना मी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. उद्याच्या दिवसामध्ये जो चॅम्पियन संघ होईल जो द्वितीय क्रमांक मिळवेल आणि त्याचबरोबर जो संघ मालक बाईक जिंकेल त्यांना मी अभिनंदन करतोय आणि या स्पर्धेतनं रजा घेतोय. थँक्यू सो मच या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल आमचे राहुलजी सिरसा